किक व्यवस्थित वर जायला पाहिजे. त्यासाठी आपल्या ह्या शिरा मोकळ्या व्हायला पाहिजे, बरोबर. आणि त्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारी एक्सरसाइज व्यायाम म्हणजे साईड सिटअप. साईड सिट अप म्हणजे पायात अंतर घ्यायचं. बघा, समजून घ्या आधी व्यवस्थित मी काय करतोय ते. पायात अंतर घ्यायचं, दोन्ही हात पाठीमागं. ही प्रोसेस नंतरची, पण सुरुवातीला आपण ज्यावेळेस शिकणार आहेत, आधी पहिली स्टेप सांगतो तुम्हाला मी. ओंकार, कमान. हे पहा, हात क्रॉस पकडलेत मी. लक्षात आलं? पायात अंतर घे बेटा. ओके. आता तू तुझ्या उजव्या बाजूला बसायचं. उजवी बाजू कोणती? व्हेरी गुड, इकडची. माझी उजवी बाजू इकडे का नाही? ओके. आता एकदम सावकाश. स्टार्ट. 1. उठला. 2. उठला. येते लक्षात? काय करतो आम्ही? एकमेकांचा आधार घेतोय. स्टार्ट. 1 2 3 4. येईल आता. आता 2-2च्या जोड्या बनवा. जोड्या बनवा 2-2च्या. दोन दोनच्या जोड्या केल्यामुळं आपण हे साईड सिटअप कसे मारायचे ते शिकतोय आणि आपल्याला ते सोपं जातंय. हे लक्षात घ्या. जोड्या केल्यामुळे आपल्याला एकमेकांचा आधार भेटतोय आणि आपण सहज साईड सिटअप मारतोय. कमान कमान कमान. व्हेरी गुड. मारा. हा, खूप छान. व्हेरी गुड. बॉडी स्ट्रेट पाहिजे. शरीर सरळ ठेवायचंय, पुढं झुकायचं नाही. व्हेरी गुड. थांबणार नाही कोणीच. खूप छान. आपण कोणती एक्सरसाइज करतोय? साईड सिटअप. कारण यामुळे आपल्या किक एकदम फ्री चालणार आहेत. ओके, स्टॉप. जोड्या करून साईड सिटअप मारलेले आहेत. आता आपण एकट्या एकट्याने साईड सिटअप मारूयात. चला, पायात अंतर घ्या. बॅक हँड, हात पाठीमागं. व्हेरी गुड. आणि मी काउंट देईल त्याप्रमाणे फक्त 10 पर्यंतच मारूयात आपण. काय अडचण नाही. सुरुवातीला आपण 10 पर्यंत मारू. हळूहळू आपण वाढवत चालू, जेणेकरून या साईड सिटअपमुळे आपल्या किक फ्री होतील. ओके, स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. सायकलिंग. साईड सिटअप मारून झाल्यानंतर सायकलिंग करायची, म्हणजे आपले पाय मोकळे होतात